किती करता रे बाबा त्या ब्रेकफास्टसाठी आता आईचा प्लॅन आहे की ती पोळे बनवणार आहे, जे घावणे म्हणतात आपण. सो ते बनवणार. सो त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवतं आणि ती आजच भिजत टाकणार कारण आपल्याला उद्या बनवायचं आहे. सो आई आता तांदूळ क्लीन करून घेते अशा प्रकारे. बघा पूर्ण रेशनचं तांदूळ आहे, ते पूर्ण क्लीन करून घ्यायचं. दोन पेले तांदूळ पाऊण वाटी भरून उडदाची डाळ आहे ती घालून घेणार आहे आणि हे आता पूर्ण भिजत ठेवायला पाहिजे. पाल्या करपाचे नू. सो उद्या हे करायचं आहे, उद्या वाटून घेणार आहे आई सकाळी उठून. आता भिजत टाकणार आणि ठेवणार. हे बघा असं पाणी घालून भिजत ठेवायचं आहे पूर्ण. सो याची प्रोसेस तुम्हाला उद्या बघायला भेटणार आहे. गाईस आत्ता मी उठलेलो आहे, आता वाजलेले आहेत 7 आणि तुम्हाला दाखवतो आईने पोळ्याचं पीठ कसं वाटून घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. पीठ फक्त तांदूळ आहे आणि उडदाची डाळ जी आपण भिजत टाकलेली ती आणि असं वाटून घेतलेलं आहे. माझी मम्मी दाखवते असे पातळ कितल्या. हे बघा एवढं घट्ट आहे पीठ. आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता हे मिक्स करून घेणार. तेल लावून घ्यायचं पूर्ण पॅनला. थोडं याचे पण आहे असे पोळे बनवून घेणार आहे. छान बनतात प्रकारे. याचे पण आई असे पोळे बनवून घेणार आहे. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या नवीन एक ब्लॉगमध्ये मी तुमचं पुन्हा स्वागत करतो. सो आता वाजत आलेले आहे 9. मी ॲक्च्युली 7 वाजता उठलो होतो आणि आई पोळे बनवत होती. त्याची रेसिपी वगैरे शूट केली मी, तुम्हाला आधीच दाखवलेली आहे. आणि आता उठून फक्त मी तोंड वगैरे धुवून घेतलेलं आहे, अजून आंघोळ केलेली नाही. लाईक फ्रेश व्हायचं बाकी आहे. पण त्याच्या आधी मी आता ब्रेकफास्ट करून घेणार आहे आणि टॅबलेट्स वगैरे घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी आंघोळ करणार आहे आणि त्याच्या पुढे पूर्ण दिवस सुरू होणार आहे. सो ब्रेकफास्ट वगैरे करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. आता वाजलेले आहेत 11:30 आणि माझी आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालो मी आणि आज तुम्हाला बाबांच्या हातची चिकनची रेसिपी दाखवणार जी गोवन स्टाईलमध्ये असणार आहे. सो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे रेसिपी शूट करून. सो ती तुम्ही बघून घ्या. आणि आज तो एवढा खास नाही आहे दिवस, लाईक नॉर्मल. आज हॉलिडे आहे त्यामुळे निवांत दिवस चाललेला आहे. सो तुमच्याशी मी रेसिपी शेअर करतो, ती तुम्ही बघून घ्या. आणि मिरिया आणि तिकी हां झालंय.
तिखी झाली. कोथिंबीर, कांदा, लसूण, 2, 3, 4 थोडं कितले सोय घेतला? एक घाललो. कसलो होतो? कसलो? मटन मसालो? चिकन मसाला. चिकन मसाला. मसाला घातलेलो. गरम. फिश, मीठ. टमाटर घालूय नका न्हू. नाही का? दीक्षा येईल. सुजी थोडा वेळ बुक वाचायचं होतं, ते बुक वगैरे वाचलं आणि आता मी आराम करायला आलो होतो, कारण तिकडे राहून रेसिपी वगैरे शूट केली आणि मला पाय दुखत होता. सो म्हटलं थोडा झोपूया आणि आता 1 वाजता मी जेवायला जाणार आहे बाहेर. सो तेव्हा तुम्हाला भेटतो. आता वाजलेले आहेत 1 आणि आता मी जेवणार आहे. सो तुम्हाला दाखवतो जेवणासाठी काय काय आहे ते. चला बघू. आज जेवणासाठी आहे राईस, चिकन, लिंबू आहे, सॅलड, फिश फ्राय आणि कढी. सो आता जेवण वगैरे झालं आणि आता मी रेस्ट करणार आहे. सो टॅबलेट्स वगैरे घेतो आणि थोडं रेस्ट करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. इव्हनिंग गाईज. सो आता वाजलेले आहेत 4:30 आणि आज मला झोप चांगली गाढ लागली. टॅबलेट्स वगैरे घेतले होते मी. सो पण आज खूप वेळ झोपला, कारण 1:30 वाजता काहीतरी झोपलेलो मी आणि तो उठलेलो आहे 4:30 वाजता. सो रात्री झोप होत नसल्यामुळे संध्याकाळी झोप चांगली होते. आणि ही बघा इकडे आई पण बसलेली आहे. मम्मी आहे म्हण. सो आई आहे आणि तिने मला आज कॉफी बनवलेली आहे आणि बटाट्याचा शेव. सो तुम्हाला दाखवतो आज काय आहे ते. हा बघा बटाट्याचा शेव आहे आणि कॉफी आहे. विधानमंडल दल का जो नेता है वो चुना जाएगा। उसके बाद
आता वाजलेले आहेत 7. सो मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती. माझं हे यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्याचं कारण म्हणजे ह्या पायामुळे झालेलं आहे. कारण मला घरी बसून खूप कंटाळा येत होता. त्यामुळे मी स्टार्ट केलेलं आहे. आणि एक आश्चर्याची गोष्ट अशी सांगायची होती, म्हणजे मी कधी अपेक्षा नाही केली होती की मला एवढं सबस्क्रायबर्स भेटणार किंवा व्ह्यूज येणार. बट मला छोटे काय होईना व्ह्यूज यायला लागले आहेत थोडे थोडे. सो मी हॅपी आहे त्याच्या बाबतीत. सो एक ना एक भीती होती की लोक काय म्हणणार. लोकांचा विचार करून मी सतत थांबवत होतो स्वतःला, आणि त्यामुळे मी कधी चॅनल स्टार्ट करायलाच पोचलो नाही. सो मी तुम्हाला पण सांगतो, जर तुमच्या मनात एक इच्छा आहे की चॅनल वगैरे स्टार्ट करायचं, तुम्हाला बोलायला येऊ द्या नाही येऊ द्या, काही पण कसं काय होईना तुम्ही स्टार्ट करा. मोबाईल असण्याचा चांगला मोबाईल घेणार किंवा चांगला माईक पाहिजे याचा तुम्ही विचार करू नका. मी हा माईक यूज करतो. जर तुम्हाला याचं लिंक पाहिजे तर मी देऊ शकतो. आणि मी आता टी व्ही बघत होतो बसून, कारण कंटाळा येतो. तो मला तुम्हाला सांगायचं हेतू हाच आहे की जर तुम्हाला स्टार्ट करायचं आहे तर स्टार्ट करा, कारण लोक तुम्हाला काही द्यायला नाही येणार. आणि तुम्ही स्टार्ट करा, मग आपोआप तुम्ही एक एक स्टेप पुढे जात राहणार. सो तुम्हाला एवढी खुशी होणार ना. तुम्हाला 2-3 लोकांनी जरी बघितलं दिवसात ना, तर तुम्हाला खुश व्हायला पाहिजे. कारण जर तुम्हाला हेच जर 10 किंवा 100 लोकांसमोर करायला लावलं तर तुम्ही करणार नाही, लाजणार. आणि तुमच्या हातात मोबाईल आहे आणि तुम्ही निवांतपणे रेकॉर्ड करू शकतात, कारण तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही हा प्रयोग करणार आहे. मेमरीज साठवून ठेवण्यासाठी हा प्रयोग करा, जेणेकरून तुमच्या मेमरीज पण राहणार आहे. आणि जर तुमचा ग्रो झाला यूट्यूब चॅनल तर तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही त्याच्यात टाईम इन्व्हेस्ट करणार आणि तुमचा वेळ तुम्ही देणार आहे त्याला. सो आजपासून स्टार्ट करायला लागा, कारण मीही कुठे अडकून बसलो होतो. लोक काय विचार करणार, लोक मला हसतील, माझे मित्र बघितलं तर मला हसतील, या विचारात मी बसलो होतो आणि कधी स्टार्टच केला नाही. सो या पायामुळे मी स्टार्ट करायला शकलो, कारण मी घरी आहे आणि मी कुणाला फेस नाही करणार बाहेर जाऊन सध्या ॲटलिस्ट महिनाभर तरी. आणि तोपर्यंत माझा चॅनल कुठे पोहोचणार हे पण मला माहिती नाही. सो याच हेतूने मी स्टार्ट केलं की चल आता स्टार्ट करूया आणि बघूया कुठे काय नेतं आहे ते. सो तुम्ही पण स्टार्ट करू इच्छिता तर स्टार्ट करा. मागे नका वळून बघू की लोक काय म्हणणार आहे. तुमचं दैनंदिन काय पण आहे का, तुम्ही काय करतात किंवा रेसिपी काही पण असेल ते दाखवा. लोकांना सवय व्हायला पण वेळ लागते तुमची. सो स्टार्टिंगला एवढं प्रतिसाद नाही भेटणार लोकांचा, बट जेव्हा भेटायला लागणार, आणि अपेक्षा नका करू की माझा व्हिडिओ व्हायरलच जाणार, तेव्हा थोडं डिमोटिवेट व्हायला लागतात आपण. सो त्यामुळे जसं का होईना तुम्ही रोज पोस्ट करत राहा. आणि मी तुम्हाला ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक ट्रिक सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्ही कसे फॉलोवर्स वाढवू शकतात. मला आजच ट्रिक कळाली आणि मी ती ट्राय करतो आहे. तुम्ही पाहिजे तर ना माझ्या शॉर्ट्समध्ये जाऊन बघू शकता. सो मी तुम्हाला ती सविस्तर उद्या सांगतो कसं काय तुम्हाला करायचं आहे. आणि तुम्ही कंटेंटचं निश आहे ना ते आधी शोधून काढा की तुम्हाला कशावरती डेली व्लॉगिंग करायचं आहे की तुम्हाला रेसिपी शूट करून टाकायचं किंवा टॅगमध्ये, ते तुम्ही डिसाईड करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट करत राहा. सो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की रोज काही ना काही पोस्ट करत राहा. वाजत आलेले आहे आणि आई पायाला धूप घालायची तयारी करते. हे रोजचं असतं धूप घालण्याचं काम, आणि आई ते रोज करते. सो ते घालणार आहे आता, तुम्हाला दाखवतो मी. आणि नंतर मी जेवायला बसणार, कारण 8 वाजलेलेच आहे आणि मी लवकर झोपायला जातो, त्यामुळे मी लवकर जेवतो. आई बाबा लेट जेवतात. सो आधी धूप घालून घेऊया आणि नंतर भेटतो मी. धूप घालायची तयारी करते आता. ही नारळाची करवंटी आहे, ती गॅसवरती पेटवून ठेवलेली आहे, नाहीतर कोळसे घ्यावे लागतात. सो हे चांगला उपाय आहे, कारण भेटत नाही आता कोळसे वगैरे एवढे. आई आता धूप वगैरे घेऊन आलेली आहे आणि ती पायाला घालणार. आज गेम पण चालू आहे, CSK vs KKR. सो मी ती बघतोय.
8 वाजले आहे. सो मी जेवायला बसतो. जे दुपारच्या जेवणात होतं तेच आहे, असं काही खास नाही आहे. तरी तुम्हाला दाखवतो जे पण आहे आणि मी जेवण करून घेतो आणि नंतर व्हिडिओला एंड करायला येतो. हे बघा, सॅलड आहे, लिंबू आहे, फिश फ्राय, चिकन आहे आणि राईस. आई पण बसते जेवायला माझ्याबरोबर. सो तिने पोळे घेतलेले आहे आणि चिकन घेतलेलं आहे. सो जेवण करून घेतो. आता जेवण वगैरे झालं आणि आता टॅबलेट वगैरे घेणार आणि मी झोपायला जाणार. सो मला व्हिडिओ एंड घ्यायचा होता. सो त्याच्यासाठी मला माझ्या एक्सपिरियन्सने मी तुम्हाला सांगतो. मला ना या यूट्यूबवरती येण्याच्या आधी खूप फिअर होता, जेणेकरून लोक काय म्हणतील हे ते विचार करत होता. आणि आता सहज ना एक सवय कशी होऊन गेलेली आहे की हां, हे लोकांना दाखवायचं, ते लोकांना दाखवायचं. आणि त्यामध्ये ना मला आता आई पण साथ देते. सो आईची साथ आहे, बाबांची साथ आहे, ते कम्फर्टेबल झालेले आहे आता व्हिडिओ काढायला. सो तुम्हाला पण सांगतो, जर तुम्हाला अनकम्फर्टेबल होत आहे किंवा तुम्ही आउट ऑफ बॉक्स जायला नाही बघत, तर तुम्ही आउट ऑफ बॉक्स गेल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार की कसं काय आहे ते. सो त्यासाठी सांगतो, व्हिडिओ करा, काही पण असेल ना तुमचा डेली रुटीन आहे तो लोकांना दाखवा. स्टार्टिंगला नाही येणार तुम्हाला तेवढा रिस्पॉन्स, पण नंतर येणार. मी माझ्या एक्सपिरियन्सने तुम्हाला सांगतो, आधी मला 0 व्ह्यूज येत होते, आता ते 100 क्रॉस होत आहेत. सो म्हणजे याच्यात लोकांना आवडायला लागतं आणि इम्प्रूव्हमेंट आहे असं मला दिसतं. आणि मला अशी हॅपीनेस असतो ना, तो असतो की हां चल आता दाखवूया लोकांना आजचा व्हिडिओ करायला. बाबा तू खंय असलो, तू हाय म्हण, हाय. कोणाक कितें करता तू? तू मम्मम केली, मम्मम केली आता करता. आणि तू वदळ खंय गेल्लो? ते कितें करता रे बाबा? सारकी फ्लायंकीच न्ही, पयली फ्लायंकी मारतो ना, फ्लायंकीच न्ही. मम्मी पळय गे पाय लाग, मम्मी पळय कितें करता. मला हेच सांगायचं होतं की कंटेंट बनवायला चालू करा, तुमचं काही पण डेली रुटीन आहे ते, जेणेकरून तुम्हाला फोनमध्ये बोलता स्टार्टिंगचा ब्लॉग हा परफेक्ट नसणार. सो त्यामुळे हे विचार करू नका की लोक तुमचा ब्लॉग बघणार नाही बघणार. ते लोक बघायचं की नाही बघायचं, तुम्ही टाकायचं काम करा आणि लोक आपोआप तुमच्याशी जुळायला लागेल. सो हा विचार करू नका की तुमचा ब्लॉग परफेक्ट नाही आहे. स्टार्टिंगला परफेक्ट कोणच नसतो. आणि एडिटसुद्धा चांगलं असं तुम्हाला एडिटिंग यायला पाहिजे असंच नाही आहे. एडिटिंग जशी आहे सिम्पल ठेवा आणि झोपायला जातो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा काय इम्प्रूव्हमेंट्स मला करायचे आहेत ते मी पॉझिटिव्हली घेणार. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.